माजी चेअरमन बाळासाहेब आवतावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष संभाजी नानावडकर, व्हाईस चेअरमन राजेंद्र चव्हाण, तानाजीराव देवकते, सागर जाधव, संचालक नितीन सातव, बाळासाहेब परकाळे, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन शेठ सातव, मदन देवकते, वसंतराव गावडे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलासराव गावडे, दिलीपराव परकाळे, बाळासाहेब चव्हाण, रवींद्र माने, मार्केट कमिटीचे चेअरमन विश्वासराव देवखाते, रामदास बापू आठवळे, चालेल बसली अरे जिल्हा बँकेचे संचालक वेळेसर वसंतराव गावडे, सुरेश मामा कराटे, करावास गावचे सरपंच नितीन मुनमुले, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय गावडे, सर्व मतदार बंधू आणि वगैरे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बावीस जून 2000 होत आहे. माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर करण्याच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहे. माळेगाव कारखान्याचे संचालकांनी मागील संचालकांनी व चेअरमननी मंडळाने उच्चांकी दर 36 दिला आहे. तसेच या संचालक मंडळाने उच्चांकी काळात सुद्धा 15 लाखापेक्षा जास्त केले आहे. मी एवढेच सांगू इच्छितो, करावावर नवीन दावा आहेत. आम्ही गेल्या वर्षी आम्ही चांगलं मतदान केलं. यावर्षी करावावर आपल्याला चांगलं मतदान, जास्तीत जास्त मतदान करून विजय करेल. तसेच जे विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात ते 2007 ते 2015 या संचालक मंडळात नव्हते. आपल्या करावागत नेपोतुळा कांबळवाडी आणि डाकाळ्या गावाचे नशीब यात ते 2007 ते 2015 या संचालक मंडळात नव्हते, म्हणून आपण सभासद झालो. बाळासाहेबच्या तत्कालीन चेअरमन बाळासाहेब आवतावरे व अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली आपण सभासद झालो. या 4 गावामध्ये सध्या 1362 सभासद मतदानासाठी आहेत. तरी मतदारांना एवढीच विनंती की आपल्याला ज्यांनी मतदानाची संधी दिली त्याऐवजी चेअरमन बाळासाहेब आवतावरे व माननीय अजितदादा पवार यांच्या पॅनलला प्रचंड मताने विजयी करावं एवढेच आवाहन करतो. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या येणाऱ्या 2029-30च्या निवडणुकीसाठी करावागत गावात जमलेले करावागत गावचे सर्व सभासद बंधू, आमच्याबरोबर प्रचाराच्या निमित्ताने आलेले माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब भाऊ, माझ्याबरोबर आलेले आमच्या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सन्माननीय आणि विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी, दर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्ही पार्टीचे लोक तुमच्याकडे येतील, तुमच्याशी बोलतील, त्यांच्या भूमिका सांगतील. पण
माझ्याकडे काही अनुभव आहे. मी 2015 ते 20 समोरच्या पार्टी बरोबर काम केलं ना, आणि आम्ही त्यावेळेस पार्टी समजा आमची बहुमताने निवडून आली. पण ज्या लोकांनी ती पार्टी निवडून आणली 2015 साली, आमचा एक गट होता 8-9 जणांचा, त्यापैकी पहिल्यांदा थोडेसे आम्ही स्पष्ट बोलणारी मंडळी, चुकल त्याला चूक म्हणणार, बरोबर त्याला बरोबर म्हणणारी मंडळी, त्यांना आम्ही काही गोष्टींना विरोध केला. पहिला बळी रामदास आठवले, राजाभाऊ बोरुंगले, हर्षाच्या मंडळीत काय उज्ज्वला कोकरे आणि बाळासाहेब गवारे. आपल्या बरोबर निवडून आलेल्या पार्टीला, आपल्या बरोबरच्या विश्वासाने मदत करणाऱ्या मंडळींना जर ही मंडळी विश्वासाने वागवत नसतील, त्यांचं निलंबन करत असतील, तर सभासदांच्या बद्दल त्यांना किती प्रेम असेल. आम्ही त्यांच्याबरोबर संचालक म्हणून त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीत खांद्याला खांदा लावून अगदी ऊस आंदोलनापासून सुरुवातीपासून आम्ही काम केलं. आणि आम्हाला त्याचं फळ काय मिळालं तर आमच्या 4 जणांना त्यांनी एका मिनिटात कट. तुम्हाला काय सांगा, त्यांच्याकडून ट्रीटमेंट मिळत. आणि नेहमीची पद्धत, त्यांनी आले की म्हणायचं संस्था वाचवायची. कुणी विकली संस्था, 70 वर्षाची भाऊ संस्था झाली आहे. 70 वर्ष या संस्थेला पूर्ण होत आहेत. माझा ते जन्मदिन होता त्या वर्षी. ज्या मंडळींनी स्थापन केले त्यातली फार थोडी मंडळी शिल्लक आहे. पण काही काम म्हणजे स्वतः हे नाही, त्यांच्याकडे मुद्दाच कुठला नाही. फक्त सारखं म्हणायचं आम्हाला संस्था वाचवायची, आम्हाला संस्था. विकली कोणी हे तरी एकदा सांगा. तुम्ही सभासद माळेगाव कारखान्याचे इतके अग्रेसिव्ह आणि स्वतःचा प्रपंच जपणारी मंडळी, तिथं एक चुकीची गोष्ट घडली तर 19,000 सभासदापैकी 11,000 सभासद तिथं आमच्या अंगावर येतील. तर आम्हाला खात्री नाही या गोष्टीची. आणि तिथं ह्या बोर्डाने, आता आम्ही त्यांचे समजा त्यांचा वाद झाला, आम्ही त्यांच्यापासून बाजूला निघालो, परत आमच्या काय ज्या अडचणी होती त्या काळच्या सांगायला सगळ्यांना सगळ्याच गोष्टी. तिथं आदरणीय दादांनी आम्हाला सगळ्यांनाच अतिशय चांगली साथ दिली. आम्ही वाचलो, बुडता वाचलेली मंडळी आम्ही त्यातल्या आहेत बघायचं, आमची 4 नावे वेगळी अशी आम्ही मंडळी, आणि त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आम्ही मंडळी आहोत. कारखान्याने किती पैसे, बाळासाहेब भाऊंच्या काळातलं 2007 ते 15चं बोर्ड गेलं आणि रंजन काकांच्या हातातलं बोर्ड आलं. पहिल्या वर्षी कांडेपिलाला कांडेपिलच दिलं नाही. त्याच्यावर आपला वाद झाला. कशावर वाद झाला? कांडेबिल द्या, सभासदांची रास्त मागणी असती, सभासद वाट बघतो. 100 रुपये बाब होती आपल्या त्यावेळेस. मुलांच्या शाळा असतात, रानातल्या मेहनती लागणीसाठी देणारे पैसे, आणि त्यांनी पहिला घाव आम्ही पैसे मागितले म्हणून ह्या गोष्टीचा तुमच्यावर घातला. तर सभासदांचे 100 रुपये बुडले. आम्ही कोणासाठी मांडलो? आम्हाला तुमच्याबरोबर मिळालेच असते. अशी ही मंडळी येऊन काहीही सांगते तुम्हाला. काय त्यात म्हणजे बोलायसारखं खरं तर नाही, उभं नाही, मोठी माणसं सगळी. कारखाना कसा वाचवायचा आहे ही ह्या बोर्डाने गेल्या 5 वर्षात तुम्हाला अगदी क्लिअर दाखवलं आहे. त्या बोर्डापेक्षा यावर्षी आपल्याला ह्या 5 वर्षात 1280 रुपये जास्तीचा दर मिळाला आहे. या संचालक मंडळाने शेवटच्या 3 सरासरी आणि या संचालक मंडळाने शेवटच्या 3 वर्षात महाराष्ट्रातला विक्रमी 1 नंबरचा भाव दिला. तुम्ही त्यावेळेच्या क्लिप पाहिल्या असतील. रस वाहतोय, मोलॅसिस वाहतोय, बग्यास पडतोय, काहीही होत होतं. आज तुम्ही कधी बिया नवीन उभा केलेल्या कारखाने इतकी टापटीप स्वच्छता आणि कुठेही वेस्टेज नाही. मी सांगतो कारण आपल्याला वाईट खपतच नाही. त्यामुळे मी ही बोलतोय तुम्हाला की येणाऱ्या मंडळींना विचारा तुमच्या काळात काय झालं. रिकव्हरी ओळखायची सोपी गुण, त्या काळातली रिकव्हरी विचारा आणि आजची रिकव्हरी बघा. दिलेले पैसे विचारा, तुम्ही का पेमेंट का दिलं नाही विचारा. भाऊ आपल्याला असं वाटलं होतं की ह्यावेळेस आमच्यावरती अडचण येईल, पुढचं कोणी येईल माहित नाही. पण म्हणून ह्या बोर्डाने अगोदर महिनाभर तुम्हाला 200 रुपये कांडेबिलाची हमी दिली सगळ्यांना. तुम्हाला आता मला तेच माहिती वाटत तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. कदाचित 10-15 तारखेला मिळू शकतात. 15 तारखेच्या पूर्वी तुम्हाला ते पेमेंट मिळेल. मग आधी केले मग सांगितले असे हे बोर्ड आहे. या बोर्डात नवीन संचालक एक अगदी पहिल्यांदा संचालक झाले, हुशार मंडळी झाली. आणि आमच्यासारखे 2-2 टर्म केलेले संचालक आहेत. भाऊंच्यासारखे 28-30 वर्ष मदन नाही. राजाभाऊ डावून पाटील शेतकऱ्यांच्यासाठी काय काय केलं राजाभाऊ सांगा ना. आंदोलन वगैरे करणारी मंडळी तुमच्या भागाची. साधं फक्त एक गणित त्यांना विचारा, आम्हाला काय विचारायचे ते विचारा. इथं उत्तर देणारे आमच्याकडे भरपूर मंडळी. काय कमी दिलं, काय जास्त दिलं, तुम्हाला सगळं मिळेल. आरोग्य विमा दिला,
मिश्र खत देतोय आपण. मिश्र खताच्या तर किती अडचणी तुम्हाला सांगायचं नाही. ड्रीप देतोय आपण विद्यार्थ्यांना. कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला असेल, इंग्लिश मिडियमला असेल 1000-1500 रुपये प्रवेश मिळतोय. आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना इतक्या सुविधा माळेगाव सोडून आपल्या शेजारच्या कारखान्यावरही कुठं नाही. हे तुम्ही आता जाणकार मंडळी सगळी. आम्ही यापेक्षा अधिकच चांगलं काम करण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनल आता उभं राहतंय आणि आपल्याकडे विनंती करायला आम्ही आलोय की अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी, अजितदादांना तालुक्याचा अधिकाधिक विकास करण्यासाठी या पॅनलला आपण मतदान द्यावं आणि आम्हाला आज या ठिकाणी आपल्या वारस गावात माळेगाव सारा कारखान्याच्या जी उद्याच्या 22 तारखेला जे मतदान होणार आहे त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आम्ही गेल्या 5 वर्षात काय केलं त्याचा लोखा आपल्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय माजी चेअरमन बाळासाहेब भाऊ, संभाजी नाना, खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदन नाना, गावचे सरपंच पोपनराव, या दिलीपराव पाटील, पारकाळे साहेब, नितीन शेठ, छत्रपती जातेच नूतन संचा व्हाईस चेअरमन कैलासराव पाटील, लाला मामा, सागर, ऍडव्होकेट वसंतराव येळे सर, तानाजी बापू, सचिन शेठ या ठिकाणी उपस्थित. ह्या गावची इथले सगळे गावडे पाटील असतील, मेळचे ऋषी असेल, नितीन शेठ असतील, ऍडव्होकेट हेमंत, सर्व या ठिकाणी सभासद बंधूंना. आताच माझ्या आधी लालामामांनी सांगितलं गेली 5 वर्ष काम करताना अतिशय बारकाईने अतिशय कमी याच्यात की सभासदांना जास्त पैसे मिळाले पाहिजे. आपण कधी विचारू शकता. इथं ज्येष्ठ बाळासाहेब भाऊ बसलेले. मी अतिशय काल पण सांगितलं, आजही सांगून उद्याही सांगितलं. आमच्या संचालक मंडळात लालामामा आपल्या बरोबर काम करणारे 4 ते 5 इंजिनियर होते. मग ते 4 ते 5 इंजिनियर असताना ज्या वेळेस बाळासाहेब पाटील आम्ही काम करत होतो, कुठलीही अडचण असली, कुठलीही काय असले की त्यात आतले जे असतं आता जे सांगितलं की रथ जात होता, गेस्ट हाऊस पर्यंत येत होता, ज्या गोष्टी होत्या, ज्या काही चुका झालेल्या होत्या, मग त्यात व्हीएसआयची आदरणीय अजितदादांनी व्हीएसआयच्या लोकांना पाठवलं. त्या लोकांची मीटिंग झाली. त्यात काय घाई गडबडीत ज्या वेळेस आपण कारखान्याचं एक्सपान्शन केलेले संभाजीना, त्या चुका झाल्या होत्या. त्या अजितदादांनी व्हीएसआयची लोक पाठवली, त्या दुरुस्त करून घेतल्या. मग त्या दुरुस्त करत असताना त्यात सुद्धा काटकसर केली. वेळोवेळी कुठलाही परचेसचा विषय असताना तुम्ही भाऊंना विचारू शकता, कधीही आमची मीटिंग 2 तासाच्या आत संपली नाही. याचं कारण असं की आम्ही त्या गोष्टीचं ऑनलाईन असलं तरी विचारत होतो. ज्यावेळेस आलेल्या त्या गोष्टी विचारतो, तुम्ही कुणालाही विचारू शकता. एक नया पैशासाठी आम्ही तिथं सर्व संचालक भांडलेले. पीपी बॅगचं उदाहरण तर मी सगळीकडे अतिशय अभिमानाने देतो की ज्या काळात त्या काळात ठीक आहे, काय बाकीच्या कमी झाल्या असतील, पण ज्या काळात 19 रुपयांनी पीपी बॅग घेतली तीच आम्ही 14 रुपये 13 पैशांनी पीपी 12 पैशांनी 300 आपण ती बॅग घेतलेली. या ठिकाणी तानाजी बापू असतील किंवा सागर जाधव असतील किंवा मदन नाना असतील किंवा येळेसर बँकेचे प्रतिनिधी म्हणून आलेले असतील, तुम्ही सगळ्यांना कुणालाही विचारू शकता की ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस आपलंच हित डोळ्यासमोर आदरणीय दादा वेळोवेळी मार्गदर्शन करत होतो. मग आज आम्हाला जे बक्षीस मिळाले 5 वर्षात 2-3 ते कशाचं होतं की तिथं चांगलं काम केलेलं होतं. या ठिकाणी सांगण्यासारखं भरपूर आहे की बाबा ज्या प्रकारे आता लालामामांनी सांगितलं, आम्ही कुठलाही दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, आम्ही कुठलाही हा विरोधक ह्याने आपल्या विरोधात काम केले, हा आपल्या बरोबर नव्हता असा कधीही तुझा भाऊ केला नाही. ज्या काही गोष्टी हार्वेस्टिंगच्या थोड्याफार झाल्या असतील ती पण कसं आहे की आपल्याला ज्या वेळेस लेबर तिकडून येतं, आज सगळ्या महाराष्ट्रात हा प्रश्न आहे हार्वेस्टिंगचा, मग त्यात सुद्धा आम्ही सुधारणा करण्यासाठी हार्वेस्टर घेतली की गेल्या सभेत ह्यांनी सांगितलं की आपल्याकडे 2000 त्यांच्या काळात फक्त हार्वेस्टिंग झालं होतं हार्वेस्टरनी, आपल्याकडे ते 80,000च्या पुढे हार्वेस्टिंग झालेली. मग आम्ही वेळोवेळी आपल्यासाठी या ठिकाणी
सभासदांना अडचणी येऊ नयेत, त्यातून सभासदांनी मार्ग निघला पाहिजे, यासाठी आम्ही काम करत आलो. आणि हे काम करत असताना कुठल्याही प्रकारचं सभासदांना कमी पडणार नाही. जसं आता नारामामांनी सांगितलं, मिक्सरचं असेल, हिरवे आपलं ताग असेल, धानशा असेल, सोयाबीन असेल, या ठिकाणची बियाणे सुद्धा वेळोवेळी उपलब्ध करून दिले. या ठिकाणी मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की गेल्या आत्ताच सांगितलं 1280 रुपये 5 वर्षात सरासरी भाव दिलेला आहे. आणि हा भाव देत असताना सर्व सभासदांना जे काही हे मिळेल, मग ड्रीपचं असेल आणि त्यात दुसऱ्या काही ज्या हे त्या सुद्धा आम्ही सुधारणा केलेल्या आहेत आणि करत आलेलो आहे. आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगण्यासारखं भरपूर आहेत, पण माझ्यानंतर 2-3 वक्ते बोलायचे. येताना मदतनारांनी बहानपूर बरंच काही सांगितलेले, पण त्या ठिकाणी मी आपले सर्वांच्या विनंती करतो की जो काही पॅनल असेल, नीलकंठेश्वर पॅनल, जे काही आपल्याला अजितदादा उमेदवार देतील, त्या उमेदवाराला जे काही चिन्ह असेल त्याच्या पुढे शिक्का मारून बहुमताने विजय करा, ही नम्र विनंती करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय स्वाभिमान. मला जास्त काही बोलता येत नाही. अगोदरच आपली क्षमा मागतो, काही चुकलं तरी समजून घ्या. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय भाऊ, आपल्या कारखान्याने जे भाव दिलेला आहे, जर आपण 5 वर्षात आपल्या कारखान्याने दिलेल्या भावाची जर बेरीज केली आणि इतर त्यांच्या अगोदरच्या 5 वर्षात त्यांनी दिलेल्या भावाची बेरीज केली, तर ह्यातली तफावत 1200 रुपयाची आहे. म्हणजे आपला 1280 पेक्षा जास्त दिलेले आहेत. तर आपल्याला हा फायदा त्यांनी सांगत नाहीत, आपला जो झालेला आहे फायदा. त्याचप्रमाणे त्यांचे जे म्हणणं आहे, त्यांचं जे म्हणणं आहे की आपला कारभार चांगला झाला नाही, त्यांनी समोरासमोर येऊन उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर आपल्याही त्याचप्रमाणे आपण त्यांना उत्तर देऊ. आता मला जास्त बोलता येत नाही. दादांनी आणि आपण सर्वांनी मला संधी दिली, तर मी त्या संधीचं सोनं करून दाखवतो. आणि आपणला जो कारखाना आहे आणि आम्हाला सुद्धा जे गेटकेनचा ऊस होता बाहेरचा, जे अ वर्गाचे गेटकेन धारक आहेत, त्यांना सुद्धा सभासदाप्रमाणे भाव देण्याचा प्रयत्न आपल्या कारखान्याने केलेला आहे. मी एवढं बोलून थांबतो. आज या ठिकाणी तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते, या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपले सर्व सभासदांचे लाडके माजी चेअरमन आदरणीय बाळासाहेब भाऊ तावरे, संभाजीनाना होळकर, सन्माननीय व्यासपीठ, मला क्षमा करा. खऱ्या अर्थानं मित्रांनो, आपण पाहतो की एक बारामती मधली घटना आहे. एक माणूस एसटीनं स्टँड वरती उतरला भाऊ. तो उतरल्यानंतर पूर्वीच्या काळात आपल्याकडे टांगे होते, रिक्षा नव्हत्या. एका माणसाला कसब्यात जायचं होतं, त्याने एक टांगा ठरवला, मला दामट पाटलाच्या वाड्यात जायचंय कसब्यामध्ये, त्या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय. तो त्या टांग्यामध्ये बसला, पण ते टांग्याचं घोडं काय हलना. मग तो टांग्यावाला खाली उतरला सागरजी, आणि त्याने हलगी वाजवायला सुरुवात केली. मग ती घोडं पाय उचलायला लागलं आणि चालायला लागलं. व तो टांगेवाला पुढे हलगी वाजवत चालला, टांग्याचं घोडं मागं चालत चाललं. पोचल्यानंतर त्या माणसाने विचारलं, नाना अरे हा काय प्रकार आहे? त्यांनी सांगितलं, साहेब माझं टांग्याचं घोडं आज आजारी आहे, आणि मग मी जे घोडं आणलंय ते लग्नाच्या वरातीतलं घोडं आहे. ते हलगी वाजवायशिवाय नाचत नाही, पाय उचलत नाही.
मला हे उदाहरण याच्यासाठी द्यायचं आहे की आपल्या माळेगाव कारखान्याचे विरोधी पक्षातील नेते मंडळी हे निवडणुकीची हलगी वाजवल्याशिवाय त्यांना सभासदाची आठवण होत नाही, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. 5 वर्षामध्ये तुम्ही कुठे गेला होता? या जनतेनं तुम्हाला विजय केला. अजितदादांच्या विरोधामध्ये भावनिक होऊन ती माणसं 5-5 वर्ष तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला घटनेनं निवडून दिल्यानंतर त्या व्यासपीठावरती त्या सभागृहात जाऊन आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय ज्या सरकारकडनं होतात का नाही ते पाहणं, किंवा जर होत नसतील तर तिथं उपोषण करणं, निषेध करणं, प्रोसिडिंगवरती निषेध नोंदवून सभात्याग करणं आणि बाहेर मीडिया येऊन सांगणं की मी या चेअरमनच्या आणि बॉडीच्या विरोधात आहे, त्यातला एकही निर्णय मला मान्य नाही कारण तो सभासदाच्या विरोध आहे. हे 5 वर्ष तुम्ही बोलला नाही, परंतु त्या मागाच्या हलगीवाल्यासारखं तुम्ही निवडणूक आल्यानंतर सभासदामध्ये जाणार आणि सांगणार ह्या कारभाराने चुकीचा कारभार केलाय, हे तुम्हाला मान्य आहे का? मित्रांनो, हे चुकीचं आहे. हे निवडणूक लागल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी सन्मानानं सांगायला पाहिजे होतं, भाऊ केशव बापू तुम्ही 5 वर्षामध्ये अतिशय चांगला कारभार केलाय, PSIचं पारितोषिक मिळणं खायची गोष्ट नाही. या 5 वर्षामध्ये PSIचे नाना तुम्हाला किती या कारखान्याला पुरस्कार मिळाले? महाराष्ट्रातल्या कुठल्याही कारखान्याला एवढे पुरस्कार मिळत नाहीत तेवढे माळेगाव कारखान्याला मिळाले. हे विरोधकांच्यामुळे नाही, तर ह्या बॉडीने चांगलं काम केलं म्हणून मिळाले, हे मी आवर्जून या ठिकाणी सांगायला आलोय. म्हणून निवडणुका येतात जातात, परंतु आपले 12 महिने प्रश्न असतात विनायकराव. या ठिकाणी आमचे मालिकराव आहेत, आपले सांगळे गुरुजी आहेत, अनेक जण मान्यवर जुने आहेत, बाळासाहेब आहेत. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, नितीनराव मुळमुळे असतील, पोपटराव बावडे असतील, सगळे जुनी नवीन मंडळी. मला आवर्जून सांगायचंय, माळेगावची कारखान्याची निवडणूक हे येईल आणि जाईल, परंतु आपल्याला 18 महिने 365 दिवस गावाच्या विकासासाठी, आपल्या अडचणीसाठी, केव्हाच्या लिफ्टच्या पाण्याच्यासाठी किंवा अंतर्गत रस्ते असतील, मंदिर असतील, याच्या विकासा कामासाठी अजितदादाशिवाय आपल्याला पर्याय नसतो. आणि अशा वेळेला आपण जर भावनिक होऊन चुकीचं पाऊल केलं, आज आपण पाहतो 288 आमदारामध्ये 1 नंबरचं काम जर कोण करत असेल तर तुमचा आमचा नेता अजितदादा पवार साहेब हे काम करतात. म्हणून त्यांचा हात बळकट करण्यासाठी अजूनही उमेदवारी कोणाची निश्चित झाली नाही. भाऊ मगाशी म्हणल्यावर आमच्या सुद्धा भाऊ तिथं गमतीने सांगितलं माझी सुद्धा उमेदवारी आहे का नाही मला माहित नाही. आणि खरंय, कारण दादांनी सांगितलंय मी यावेळी निवडणूक प्रक्रियेमध्ये जात असताना खऱ्या अर्थानं मी सगळ्या सभासदांचा कानोसा घेणार आहे, सर्व कार्यकर्त्यांचा कानोसा घेणार आहे आणि खऱ्या अर्थानं जो कारखान्यासाठी वेळ चांगला देईल, अभ्यासपूर्ण काम करेल आणि सभासदाशी संपर्क ठेवेल. आणि खऱ्या अर्थानं एवढंच काम नाही, ऊसाच्या तोडीच्या संदर्भामध्ये काही मंडळी विरोधी पक्षातली जर सभासद फोन करायला लागले ना तर फोन स्विच ऑफ करून ठेवतात. सभासद किती त्याच्या नरडेव सुरू आली तर बघत नाही, पण सभासदासाठी जो अहोरात्र उपलब्ध असेल अशा कार्यकर्त्यांना संधी देणार असं दादांनी सांगितले. मित्रांनो, सगळेच कार्यकर्ते संधी देणार, सगळे कार्यकर्ते चांगले आहेत, परंतु त्या 20 जागेवरती निवडताना आपल्याला थोडी तडजोड होणार आहे. आणि म्हणून मी बाकीचं काही बोलणार नाही, भाऊ अधिकारवाणी सांगतील. फक्त मला एवढंच सांगायचंय, आज माळेगाव सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातला अग्रगण्य साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. 12 माळेगाव कारखान्यात टाचणी पडली तर त्याचा आवाज पार महाराष्ट्रामध्ये घुमत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपला नेता आज महाराष्ट्रामध्ये ताटमानाने काम करत असताना, आपल्या गावासाठी विकास गणना आणत असताना नेत्याचं नाव कुठेही बदनाम होतो कामा नये, नेत्याला कुठे खालीपणा येता कामा नये. दादा अभिमानाने सांगतात मी एवढा वेळ जनतेसाठी का देतो तर मला 1,20,000चं पाठबळ या तालुक्याने दिलंय. आणि हाच पाठबळ माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये गट तट सोडून द्या. कोण मला मिळालं, नितीन शेंडेला मिळालं का माहित नाही, दिलीप रावणला मिळालं का माहित नाही, ही सगळीच माणसं आपली आहेत. परंतु आपल्याला एकच बघायचंय, एकच नेता, एकच चिन्ह आणि नीलकंठेश्वर पॅनल एवढंच ध्यानात ठेवून उद्याच्या 22 तारखेला मतदान करा हीच नम्रतेची विनंती करून माझे 2 शब्द संबोधन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण सगळेजण नारळ माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत. नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व मान्यवरांपैकी आदरणीय भाऊ असतील, संभाजी नाना असतील, सर्व संस्थांचे पदाधिकारी, या पंचकृषीतील असलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला सांगायला मला आनंद वाटतो की दादांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा, भाऊंच्या माध्यमातून आम्ही सुद्धा 5 वर्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्यात काम केलं. दादांचं पारदर्शकपणा किती चांगला आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे. आणि आपल्याला मला सांगावंसं वाटतं की दादांनी आतापर्यंत जेवढ्या कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भाग घेतला त्या यशस्वीरित्या पार पाडल्या. हे आपल्या समोरचं चित्र आहे. आणि आपल्या सभासदांना माहित असेल की दादांच्या माध्यमातून झालेली कामं ही आतापर्यंत बारामती तालुक्यातील सर्व थरातील लोकांनी पाहिलेली आहेत.
माळेगाव कारखानाच नव्हे तर बारामतीच्या सर्वांगीण विकासामध्ये दादांचं केवढं मोठं योगदान आहे हे आपल्याला माहित असेल. कुठलीही स्वार्थी भावना न ठेवता निस्वार्थीपणे काम करणारे हे नेतृत्व आहे. आणि दादांच्या माध्यमातून माळेगाव कारखान्याला जरी आपण विचार केला तर दादांच्या माध्यमातून आतापर्यंत कितीतरी अशा योजना आहेत. मग को जनरेशन असेल, त्याच्यानंतर डिस्लरी असेल किंवा साखरेवर मिळणारा भाव असेल, सभासदांना मिळणारा भाव असेल, हा उच्चांक भाव देण्यामध्ये दादांचं खूप मोठं योगदान आहे. आणि ह्या योगदानाचा जर विचार केला तर आपल्या सगळ्यांचा आज त्यांचा हक्काने आपल्याला त्यांना आपण या नीलकंठेश्वर पॅनलला बहुमताने विजय करावं एवढीच या ठिकाणी विजय विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हो ना एक विषय आहे माझा का थांब छोटे ते आमचं आम्हाला बघू दे. तुम्हाला माहितीये का बाळासाहेब मी बनशाकडे तो माझा चेक 3 महिने जमा नव्हता झाला कारखान्याला. ऊस गेला आणि चेकच जमा नाही झाला. ऊस सगळं केलं मी आणि पैसेच नाही झालं बँकेत. आम्ही 200 आठवड्याकडे शेवट गेलो आणि ती बाळासाहेब भाऊ पण होतं. भाऊनी मला सही दिली नाही चेकवर. मी 200 आठवड्याच्या घराकडे गेलो त्याच्या घरनं त्याच्यावर मी सही आणली तेव्हा माझा चेक तिथं तयार झाला. यांनी पण मला चेअरमन पण सही दिली नाही. मला चेअरमन तिथं कारखान्यात असून मला सही दिली नाही. सभासद असून सही पण दिली नाही मला. सही पण दिली नाही त्या काळात का म्हणजे आम्ही सभासद असून दी. तुम्ही पण विचार केला की वेगळा विषय. उद्याच्या 22 तारखेला तसं नाही सुरू घातलेल्या असं असते माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या करावागस गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटीसाठी आणि कारखान्याचं कामकाज कसं 5 वर्षामध्ये केलं ते सांगण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली आलो ते बाळासाहेब भाऊ, संभाजीराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मान्य आठवळे साहेब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन माने साहेब, माळेगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन, या ठिकाणी गव्हाण पाटील, तालुक्यातून वेगवेगळ्या संस्थेवरती काम करणारे सर्व नेतेगण, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलासराव पाटील, पीडीसी बँकेचे चेअरमन, त्याचप्रमाणे बारामती सहकारी बँकेचे चेअरमन आणि आमच्या संचालक मंडळामध्ये काम करणारे सर्व संचालक, या गावातील सर्व पोपटराव असतील, सरपंच असतील, गुरुजी असतील, असे सर्वच वडीलधारी तरुण सहकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी सर्वच सभासद बंधूंनो, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आज तुम्हाला मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की 2015 ते 2020 पर्यंत अण्णा असतील, काका असतील, त्यांच्या संचालक मंडळांनी काम केलं. गेले दादांवरती विश्वास ठेवून दादांनी ज्यावेळी आपल्याला आव्हान केलं 2020 साली, माझ्या विचाराच्या संचालकांना तुम्ही निवडून द्या, मी निश्चितपणानं तुमच्या कारखान्याचे आणि सभासदांचं भले केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी दादांवरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी बाळासाहेब भाऊंच्या किंवा आता केशव बापू त्या ठिकाणी चेअरमन काम करतायत, अनेक काही व्हाईस चेअरमन होऊन या ठिकाणी होऊन गेले आणि तुम्ही काम करायला 5 वर्षामध्ये संधी दिली. म्हणून आज आपण राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबरचा भाव 3636 रुपये देऊ शकलो. शेवटी तुम्हाला माहिती आहे, संस्था चांगली चालवली, कारखान्याच्या कॅपॅसिटी पेक्षा अधिक जर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण रोजचं गाळप करू शकलो आणि चांगलं क्रशिंग केलं तर त्या ठिकाणी उत्पन्नाची बाजू निश्चितपणानं भक्कम होती. मिळणारं साखरेचं उत्पादन त्या ठिकाणी चांगली रिकव्हरी मिळाली की चांगलं त्या ठिकाणी साखरेचं उत्पादन होऊ शकतं. मित्रांनो, त्या ठिकाणी आपण ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये बाय प्रॉडक्ट सुरू झाले त्यावेळी माळेगाव कारखान्यानं 1980 ला पहिली डिस्टिलरी काढली.
92ला दुसरी डिस्टिलरी काढली आणि सभासदांना इतरांच्या तुलनेला आपण जास्तीचे पैसे द्यायला लागलो. परंतु मधल्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने धोरण घेतलं, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती केली. तर हा जो सगळा बागॅस वगैरे किंवा मॉलासिस हे जे काय पूर्वीच्या कार्यकाळामध्ये वाया जात होतं ते कणाकणापासून, ऊसाच्या कणाकणापासून आपण त्या ठिकाणी वेगवेगळे उपपदार्थ तयार करून सभासदांना जास्तीचे पैसे कसे देऊ शकतो हे गेली 5 वर्षामध्ये आपण दाखवून दिलं. आपण कुठं तर निवडणुका आल्या म्हणून 5 वर्षात एकदा पैसे ज्यादा देणारी मंडळी नाही. तुम्ही सातत्याने बघा 5 वर्षामध्ये आपण चढत्या क्रमांकाचा गुरुजी त्या ठिकाणी भाव दिला 3636 दिला असेल. परंतु पाठीमागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या मंडळींनी भाव दिला त्याच्यापेक्षा आपण पर टनाला 1279 रुपये आपण एका टनाला 5 वर्षामध्ये आपल्या सभासदाच्या ऊसाला भाव देण्यामध्ये यशस्वी आपण झालो. हे नुसती गप्पा मारतात, आम्ही हे केलं आम्ही ते केलं. पण मला सांगा 1279 रुपये टनाला नुसते दिले नाही तर सभासदाचा ऊस, आता शेवटी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपला कारखाना हा आपल्या कारखान्याला पुरेसा ऊस नाही. आपला साधारण 7.5 ते 8 लाखापर्यंत आपण उत्पादन त्या ठिकाणी ऊसाचा घेतो आणि बाकीचं आपल्याला काही गेटकेन आणावं लागतो. थोडस काही गोष्टी हार्वेस्टिंग नियोजन करत असताना त्याच्यामध्ये थोडस मधल्या काळामध्ये आपल्याला लेबरचे प्रॉब्लेम येत होते. आपण आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की ही लेबर आज ना उद्या आपल्याला कधीतरी अडचणीत आणणार आहे. कुठंतरी स्वयं व्हायचं असेल तर हार्वेस्टरचं युग सुद्धा स्वीकारलं पाहिजे, अधिकचे हार्वेस्टर आणले पाहिजेत आणि तिथं सुद्धा निश्चितपणानं सभासदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आज आपण सभासदाचा ऊस चांगला काढत असताना तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळी तुम्ही आमच्या हातामध्ये कारखाना दिला 20 साली, त्याच काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करोनाला सगळ्यांना देशाला सामोरे जावं लागलं. करोनाचे सावट साखरेला गिराईक नाही, साखर इतर उत्पादनासाठी जाती ती सगळी थांबली आणि त्यामुळे पहिल्या वर्षी आपण 2750 रुपये भाव दिला. थोडस करोनाचा सावट कमी झाला, थोडं साखरेचे दर सुधारले, लगेच त्या ठिकाणी आपण 3100 रुपये भाव दिला. 3100 रुपये मित्रांनो भाव दिला, तो राज्यामध्ये 2 नंबरचा भाव होता. आपला राज्यामध्ये 2 नंबरचा भाव होता. थोडेसे साखर बरोबर मधल्या काळामध्ये गव्हर्नमेंटने इथेनॉलला प्रायोरिटी दिली, म्हणजे इथेनॉल निर्मिती केली तर त्याला चांगला दर दिला जाईल. आपण इथेनॉलकडे म्हणजे डिस्टिलरी कशी चांगल्या पद्धतीने पूर्ण क्षमतेने चालवता येईल, ज्यांना 1 कोटीपेक्षा अधिक कधी उत्पादन घेता आलं नाही त्याच डिस्टिलरी मधून तोच प्लॅन त्याच्यामधून आपण 2,18,00,000पर्यंत त्या ठिकाणी उत्पादन मित्रांनो घेतलं आणि आपण राज्यामध्ये 1 नंबरचा भाव 3411 रुपये दिला. 3411 रुपये भाव दिला. गेल्या वर्षी तुम्ही परिस्थिती पाहिली असेल, थोडस साखरेचे बाजार, कारण काय होतं देशामध्ये आणि राज्यामध्ये साखरेचं उत्पादन घटलं की साखरेचे बाजार नाही म्हणलं तर थोडेफार वाढतात आणि अशा परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये 3636 1 नंबरचा भाव देण्याचं काम सुद्धा माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं मित्रांनो केलं. या वर्षीचा भाव तर अजून पाठीमागे, या वर्षीचा भाव पाठीमागे असताना सुद्धा आपण 1279 रुपये ज्यादा दिलेले. आता ह्या वर्षी आपण पहिली उचल 2800 रुपये दिली. काय मंडळींनी चर्चा सुरू केली, अहो यांनी 3000 रुपये गेल्या वर्षी दिले, आता कसे 2800 दिले. आपल्याला जर 3000 किंवा 3100 रुपये उचल दिले असते तर अजून ऊस मिळाला असता. तर त्यांच्या लक्षात एक आलं नाही, साखरेचे बाजार कमी झाले की साखरेची उचल सुद्धा बँक देणारी कमी करते. सरासरी 3 महिन्याच्या साखरेच्या अवरेज असतं त्याच्यावर बँक उचल देते. बघा इथे येडेसर बसल्यात, संभाजीनगर बसल्यात आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये माळेगाव कारखाना नेहमी चढ उतार आणि आर्थिक नियोजन पाहतो. थोडं आर्थिक नियोजन तोडून भावनेच्या आरी गेला आणि तुम्ही चुकीचं काय केलं तर संस्थेला किंमत मोजावी लागते. म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली अभ्यासू वृत्तीने आणि योग्य ते निर्णय घेतले जातात. साखरेला बाजार नसताना
वितरणाला 2 पैसे मिळत नसताना जर भावनिक सभासदाला भाव दिला गेला, अनेक साखर कारखाने संकटामध्ये सापडले. पण आपण तसं कधीच करत नाही. 2 पैसे मिळाले की सभासदाला त्याच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं काम करतो. मित्रांनो, 2800चे थोडे साखरेचे बाजार 3700-3800 वर गेल्याबरोबर तुम्ही कुणीही मागणी न करता आपण एफआरपीची रक्कम या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली एफआरपी कुणी जमा केली तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 3132 रुपये एफआरपी जमा केली. तुम्हाला माहितीये, दरवर्षी आपले जून मध्ये शाळा पोरांच्या भरतात. शेतकरी मंडळी आपण ऊस कधी आपला गेलेला असतोय नोव्हेंबर पासून ऑक्टोबर पासून मार्च एप्रिल पर्यंत. त्यानंतर तुमच्या माझ्या हातात पैसे नसतात. पोरांच्या शाळा भरलेल्या असतात, वह्या पुस्तकाची गरज असते, 7व्या महिन्यात लागणी करायची असते, डिझेलला पैसे लागतात. हे शेतकऱ्याकडे मला सांगा किती स्वयंभू शेतकरी? 5-10% स्वयंभू, नाहीतर सगळे दैनंदिन येणाऱ्या पैशावर स्वतःचा प्रपंच चालवणारा सभासद, त्याला कुठेतरी मदत झाली पाहिजे. म्हणून मित्रांनो, निवडणुकीचं कारण ही मंडळी काढून काहीतरी हस्तक्षेप करतील म्हणून आपल्या संचालक मंडळाने 1 महिन्यापूर्वीच निर्णय केला की जो 200 रुपये कांडी वेचली गेल्या वर्षी आपण दिली, त्या समोरच्या मंडळींनी तुम्ही माहिती घ्या. ज्यावेळी 15-16 त्या ठिकाणी संचालक म्हणून आले त्यावेळी कांडे वेचणी सभासदांना दिली नाही. पण आपला संचालक मंडळ आलं की आपण 100 रुपये देत होतो. गेल्या वर्षी केशव बापूंच्या त्या ठिकाणी चेअरमन होते, भाऊ होते आणि संचालक मंडळाने निर्णय घेतला 100 रुपयाची परंपरा किती दिवस चालवायची. यावेळेस महागाई वाढली, 200 रुपये त्या ठिकाणी कांडी वेचणी. आणि मित्रांनो, गत वर्षी आपण 200 रुपये कांडी वेचणी दिली. आता 5-10 दिवसामध्ये तुमच्या कदाचित खात्यामध्ये 200 रुपये कांडी वेचणीचे सुद्धा जमा होते. पण ही एवढी मंडळीच्या पोटात दुखतंय. अरे ह्यांनी जर चांगला भाव दिला, ह्यांनी चांगलं क्रशिंग केलं, आपण 5 वर्षात संधी मिळाली त्या ठिकाणी कारखाना नीट चालवू शकलो नाही, डिस्टलरी नीट चालवू शकलो नाही, ओझन नीट चालवू शकलो नाही. आणि याचा त्या मंडळींना प्रश्न पडला की लोकांच्या पुढे काय प्रश्न मांडायचे, लोकांना काय सांगायचं. लोकांनी जर त्या ठिकाणी जाब विचारला तर उत्तर काय द्यायचं. तुम्ही मला सांगा, एवढा चांगला भाव दिल्यानंतर तुमच्यावर टीका करू शकतात? तुम्ही कारखान्याचं गाळप, त्यांनी किती केलं? 1 वर्षी एक्सपान्शन झाल्यानंतर 10,72,000 केलं. दुसऱ्या वर्षी काय गडबड करायला गेली, 9,28,000 क्रशिंग झालं. पण आपल्या 5 वर्षाचं तुम्ही क्रशिंग बघा. ज्यावेळी साखर कारखान्याचं एक्सपान्शन 190 कोटी रुपये खर्च केले, त्यांना साखर कारखाना चालवता आला नाही. 9,28,000 त्यांनी क्रशिंग केलं. ज्यावेळी 7,500 क्षमतेचा कारखाना होतो, किमान 12.5 लाखापेक्षा त्या ठिकाणी क्रशिंग जादा झालं पाहिजे, हे त्याचं सूत्र आणि गणित आहे. पण असं असताना त्यांना साखर कारखाना चालवता आला नाही. मित्रांनो, रिकव्हरी त्यांची फक्त 10.61. आज आपली रिकव्हरी बघा तुम्ही 11.95 आहे. गेल्या वर्षी काय होती आपली 12.04 होती. म्हणजे रिकव्हरी सुद्धा साखरेत ऊस नुसता गाळून चालत नाही, त्या ऊसातनं जास्तीची साखर काढली तर तुम्हाला अधिकचे 2 पैसे आपण देऊ शकतो. आणि म्हणून ही मंडळी आज तुमच्या माझ्या पुढे येतात. आणि बघा, कारखाना दिवाळखोरीत चालला, कारखान्यावर कर्ज इतकं झालं. अरे कारखाना दिवाळखोरीत चालला, कारखान्यावर कर्ज झालं, सभासदाला पैसे कसे देते संचालक? काय घरनं आणून देतात काय? काही सांगतात. अहो, पतसंस्थेचं कर्ज, अहो माळेगाव कारखान्याच्या इतिहासात कधी माळेगाव कारखाने पतसंस्थेचं कर्ज घेतलं नाही. मी जाहीरपणानं सांगतो, माळेगाव कारखान्यावरती विश्वास आहे. चांगल्या प्रकारचा व्याजाचा दर मिळतो. आपण उलट आपलं काय बँकेचं काम करणं काम नाही. आपण उलट मध्यंतरी काळात काय केलं, संचालक मंडळ ते माझे कित्येक सहकारी बसतात, विचारा. ठेवी स्वीकारू नका, संस्थेवर बोजा होतोय, व्याज जास्तीचं द्यावं लागतंय. काय मॅडम मामा सागर दादा तुम्ही बसला इथे, रावसाहेब काय परिस्थिती? 2 वर्षापूर्वी ठेवी स्वीकारायच्या नाही हे बाळासाहेब भाऊंनी निर्णय घेतला होता. परंतु मित्रांनो, आपले सभासद, आपल्या परिसरातले काही मंडळी, व्यापारी मंडळी ते म्हणतात माळेगावची आम्हाला गॅरंटी आहे की आमच्या ठेवी ठेवल्या तर 2 पैसे अधिक मिळतात. तुम्ही इथं बसलेली सगळी व्यावहारिक मंडळी, आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक असू द्या, बाकीच्या कुणी बँक असू द्या,
किती ठेवीला व्याजदर देतात? 5, 6, 7% व्याजदर आहे. आणि मालेगाव कारखाना 9%, 10% व्याज देतो. आणि म्हणून संभाजीनगरला त्या ठिकाणी ठेवी ठेवले जातात. आणि मालेगाव कारखाना सभासदांचे वेळोवेळी सगळे पैसे क्लिअर देऊ शकतो. 3600 रुपये नुसता भाव जाहीर करून 4 महिने लावले नाही. अहो जे म्हणतात की अग्रणी या ठिकाणी जेबी अण्णा असू द्या, त्यानंतर त्या ठिकाणी रंजन काका असू द्या, नाही तर अजून पुढे असू द्या, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ठेवी ठेवल्यात. त्याला माहिती आहे माळेगाव कारखान्यात व्याज चांगलं मिळतं. आणि लाला मामा मला एवढं सांगायचंय की गेल्या वेळेस भाऊ आपल्या संचालक मंडळाने भाव जाहीर केला 3636 रुपये. तुम्हाला राहिलेले 450 रुपये दिवाळीच्या अगोदर दिले का नाही? एक रकमी पैसे दिले. आणि मग काहीतरी लोकांची दिशाभूल करायची. आता काय म्हणतात, अहो एवढं सगळं कर्ज काढलं, आमकं काढलं, आता फायनल पूर्ण देणार आहे. अहो त्याची कशाला काळजी करता तुम्ही? 9 लाख कोटी मध्ये शिल्लक आहे साखर. मागाशीच भाऊंनी सांगितलं काही कोटी रुपये त्याच्यामधनं आपल्याला त्या साखरेच्या स्टॉक मधनं मिळू शकतात बँकेचं कर्ज जाऊन. आता आपली डिस्टिलरी चालू आहे. ऑफ सीझनला आपण डिस्टिलरी चालवतो, युद्धनांचं अल्कोहोलचं उत्पादन देतो, त्यातनं पैसे मिळतात. काय राज्य सरकारकडचं हे नाही, काय इतर उत्पादन आहे. आणि सभासदाला विक्रमी भाव देण्याची परंपरा ही संचालक मंडळ जाता जाता सुद्धा किंवा उद्या अजितदादांच्या विचाराचा तुम्ही जर त्या ठिकाणी संचालक मंडळ निवडून दिलं तर तुम्हाला बिनधास्तपणे दिवाळीला किसे फाटूस्तर पैसे मिळणार आहे. कोणी सुद्धा सभासदांनी काळजी करू नका असं मी या ठिकाणी जाहीरपणानं तुम्हाला सांगतो. काय बोलतात, अहो त्यांनी गोडवान बांधलं, त्याचं पत्र उडून गेलं. अहो त्यांनी बी बांधलेलं शेजारी गोडवान आहे, आपण बी आता त्या ठिकाणी 5 कोटी खर्च करून बांधलेलं गोडवान आहे. किती अद्ययावत गोडवान आहे हीच सांगायची तो निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस. आज साखर भिजती, ह्याला गोडवान बांधतात नाही. आता आम्ही गोडवान बांधलं का पोटात दुखतंय? 3.5 लाख क्विंटल त्या ठिकाणी साखर बसेल एवढं गोडवान मोठं बांधलं. भाऊ चेअरमन होते, अतिशय चांगल्या पद्धतीचं. आता तुम्हाला माहिती गोडवान बांधले, त्या ठिकाणी स्टीलचे पत्रे मारले, 4-2 पत्र इकडे तिकडे प्लास्टिकचे बसवावं लागतात त्यांना. आता ती वाऱ्याने कुठं उडलं गे, एवढं गोडवान बांधलं, साखर भिजती, आमका होतं का? तुम्ही बी काम केले, तुमचं शेजारी गोडवान बांधले. पण जे तुम्ही चांगलं करा त्याला नावं ठेवायची. त्यांनी एक्सपान्शन केलं, 2च मिनिटं त्यांनी एक्सपान्शन केलं. जरा 1 मिनिट ऐका, जरा 1 मिनिट. त्यांनी एक्सपान्शन केलं, गाळप नीट देऊ शकले नाही, रिकव्हरी चांगली देऊ शकले नाही, सगळा देवाला उघडा होता. कामगार इथले तर कुणी असले तर कुणाला विचारा, पाऊस आला बाधा 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 सगळं करायचं. ऊन, अहो कारखान्यातल्या कामगारांना तिथं काम करायची इच्छा होत नव्हती टेम्परेचर मध्ये. या वर्षी किती टेम्परेचर होतं? मार्चलाच 40 आणि 42 टेम्परेचर झालं. ते सुद्धा 11 कोटी रुपये खर्च करून भाऊंच्या कार्यकाळामध्ये ते गोडवान आणि आपण ती फॅक्टरी सेफ त्या ठिकाणी आता कारखान्यावर गेल्यानंतर तुम्हाला नजरेला दिसेल की किती सुंदर साखर कारखाना, उघडा साखर कारखाना, एवढी महागाची मशिनरी सगळी उघड्यावर. लॅगिंगला 50 लाख रुपये, लॅगिंगला 50 लाख रुपये खर्च यायचा. ते एक सीझन झाला की सगळं वाटून. आता कारखाना झाकला 30 लॅगिंग, एकदाच 50 लाख घालवलं तर 4-5 वर्ष ती करायची सुद्धा गरज पडायची नाही. ही बारकावे मित्रांनो बघणारं ही संचालक मंडळ आहे. याला मार्गदर्शन कोणाचं आहे? अजितदादांचं आहे. आणि काय सांगतात ते गोडवानचं असं झालं, ते आमकं तसं झालं, हेकडं कर्ज बाजार झालं. अरे तुम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये काय काय दिवे लावले ही फाईल माझ्या घरची आहे का मदन तानाजीच्या? ही कारखान्यातली आकडेवारी आहे ना, त्याला राज्य सरकारच्या ऑडिटरने फाईल ऑडिटला मान्यता दिलेली आहे ना. तुमच्यापेक्षा पैसे किती जादा दिले, तुमच्यापेक्षा ऊसाचं गाळप किती केलं. अरे तुम्ही 44 लाख 5 वर्षामध्ये ऊस गाळा, आम्ही 65 लाख मेट्रिक टन 5 वर्षामध्ये ऊस गाळा. तुम्ही 6 लाख अल्कोहोलचं उत्पादन
घेतलं आम्ही 6 कोटी घेतलं आम्ही 9 कोटी रुपये 3 कोटी रुपये अल्कोहोलचं उत्पादन ज्याला निघालं मित्रांनो 50, 60, 65 रुपयांनी विचार करा किती कोटी पैसे मिळाले. कोजनेशन अजिबात चालवता आलं नाही. त्यांनी कोजनचं उत्पादन 23 कोटी एक्सपोर्ट केलं. 30 कोटीपेक्षा अधिक आपण एक्सपोर्ट केलं. 7 कोटी गुणिले 6.5 रुपये 6 रुपये करा मित्रांनो किती कोटी झाले. शेकडो कोटीचं उत्पादन ह्या संचालक मंडळाने त्यांच्यापेक्षा अधिकचं दिलं आणि तुम्ही म्हणता कारभार घालता नाही. अरे तुम्हाला करता आलं नाही म्हणून दुसऱ्याला तुम्ही नाव ठेवता. आम्ही ठामपणे सांगतोय 5 वर्षात आम्ही चोखपणे कारखान्याचा काटकसरीने कारभार केला. हे माणूस तुम्हाला माहित नाही कसं आहे ते. दिसायला बोलायला गोड असला तरी कारखान्यामध्ये चुकीचं 4 रुपये खर्चायचं म्हणलं की तोंड बंद बोलणारच नाही. जे मनात असं तीच करणार. हे आर्थिक धोरण चांगलं चालवलं. साखर कारखाना म्हणजे तुमच्या माझ्या घरच्या प्रपंचासारखंच आहे ना. आज मला सांगा 20,000 सभासद आहेत. 20,000 सभासदांचा प्रपंच हा तुम्ही आमच्या हातात दिला होता 5 वर्षासाठी. आमचं काम होतं आमची जबाबदारी होती. आम्हाला नेता सांगतो की चुकीचं कोणी वागलं मला चालणार नाही. विचारा छत्रपतीचे व्हाईस चेअरमन बसलेत काय तुमच्या निवडणुकीमध्ये दादांनी सांगितलं. कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर कुणी चहा प्यायचं नाही, कुणी गाडी वापरायची नाही, कुणी जेवायचं नाही, कुणी खायचं नाही. रात्रीचा दिवस करा. माझ्या सभासदाला पुन्हा वैभव प्राप्त करून द्यायचंय. मी स्वतः उभा राहील. खरे का खोटे व्हाईस चेअरमन सर. आणि ही मंडळी लोकांमध्ये जातात काही सांगतात. बघा की आता हे असलं करून ठेवलं ते तसं करून ठेवलं मग हे गोडवान असं बांधलं मग ते नदीचं पाणी प्रदूषण. आला का तुम्ही काय झोपला होता का. नवी डिस्टलरी कुणी उभा केली. चांगली पहिली डिस्टलरी असताना बंगालमध्ये विकून टाकली नवी उभा केली. ती करत असताना क्रशिंग रेट वाढला. साखर कारखान्यातनं घाण पाणी ज्यादा येणार आहे. डिस्टलरी तिची क्षमता वाढली त्या पाण्याची विल्हेवाट लावली पाहिजे. हे कुणाचं काम आहे गुरुजी. त्यांनी काही केलं नाही. आम्ही शिपो केला. आम्ही एटीपी प्लांट उभा केला. आता मी नितीन शेटला विचारला थोडी अडचण होती एसटीपी प्लांट केला. अहो ते प्रदूषण थांबवून त्या नदीच्या काठचा शेतकरी आपला आहे. तो जगला पाहिजे. त्याचा प्रपंच उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे. आम्ही 100% ते करू शकलो नाही. पण भविष्य काळामध्ये अजितदादा निश्चितपणाने त्यामध्ये लक्ष घालून ते सुद्धा प्रश्न सोडवतील. आणि म्हणून पुढच्या अजून काय 2 सभा आहेत अधिक न बोलता तुम्हाला सगळ्या मंडळीला माहिती आहे माझ्यासारखं भाषण इथं होतं. आमचं म्हणणं एवढं की तुम्ही जागृत सभासद आहे. या बारामतीचं भलं करण्यासाठी तुम्ही बघताय की तो बाबा झोपत सुद्धा नाही. रात्री किती वाजता तुम्ही गेला तर हायच सहयोगवर हायच मुंबईमध्ये पहाटे आपण झोपत आहे तर 5:30 बारामतीत. अहो काय मुक्त घेतलंय का त्यांनी. कर्तव्य समजून रात्रीचा दिवस करून मिळालेल्या सत्तेचा वापर करून माझ्या बारामतीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. चेहरा बदलला पाहिजे. प्रगती झाली पाहिजे. संभाजी होळकरांचं पाय थरथर कापतात. तो बाबा काय विचारत काय म्हणत कुठल्या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागतील. सचिन सातव आहेत गाडीत बसण्यात लगेच नाही लगेच शपथ पडते. त्यांचं म्हणणं आहे गतीने कामं केली तर या तालुक्याचा विकास होईल. आणि म्हणून मित्रांनो त्यांच्यावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर बोलायचं म्हणलं तर किती तास बोललं तर आपण संपवू शकत नाही. परंतु आपल्या सगळ्यांचा मी वेळ घेणार नाही. उसाला 2 पैसे देणं ऊस तुमचा वेळेवर घालणं माझ्या सभासदाची प्रगती झाली पाहिजे. आमच्या त्या ठिकाणी शिक्षण संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. माझ्या सभासदाच्या पोरांना ऍडमिशन माळेगावला मिळाली पाहिजेत. आणि ते नाही मिळेल तर इतर संस्था निर्माण केल्या. ह्या मंडळींनी तुम्ही माहिती घ्या. ह्यांच्या कार्यकाळात 7-7, 8-8 महिने शिक्षकांना पगार दिले नाहीत. करते ना नीट काम. 7 ते 8 महिने पगार नाही. आम्ही रेग्युलर आणलं. आम्ही त्या ठिकाणी पगार दिला. नवीन कोर्सेस ओळखतोय. पाठीमागचे कोर्स काही लोकांनी घेतले ते चालत नाही तर नवीन आधुनिक येईल. दादाला पत्र दिलं की दादा देत नाही लगे उच्च मंत्र्याला सांगतात उच्च शिक्षण मंत्र्याला लगे नवीन कोर्स लगे 5 कॉलेजवर. ही
कामं कुणामुळे होऊ शकतात. पण तरी सुद्धा माळेगावचा सभासद कधी कधी गमती करतो, म्हणून दादांनी स्वतः फॉर्म भरला. ही जबाबदारी माझी आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास टाका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी 5 वर्ष ह्या माळेगाव कारखाना महाराष्ट्रामध्ये नंबर 1 करून दाखवेल. त्या ठिकाणी नंबर 1 गावात करून दाखवेल. सगळ्या गोष्टींनी त्या ठिकाणी स्वयंभू कारखाना करून माझ्या सभासदाला पैसे द्यायला मी कुठेही कमी पडणार नाही, ही त्यांनी जबाबदारी घेतली. आणि ते त्याच्या भाषणामध्ये काय सांगायचं ते जाहीरपणानं सांगतील. मध्यंतरी त्यांनी त्या ठिकाणी दूध संघामध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला माहित आहे की कामाचा माणूस आहे, त्यांचे हात बळकट करायचे असतील तर एखाद्या संस्थेमध्ये जर काय गडबड झाली तर अशा नेत्याला सुद्धा कमीपणा येतो. आणि म्हणून आपण आपलं राजकारण पावणारा थोडा बाजूला ठेवू आणि जो महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने घेऊन चाललाय त्याच्या पाठीशी उभा राहू. आणि ह्याच्यात तुमच्या माझ्या मी प्रपंचाचं कल्याण आहे. सांगाल मला आज 1279 रुपये कमी, 100 टन ऊस काढणारा, 200 टन काढणारा, 500 टन काढणारा, 1000 टन काढणारा किती तोट आहे. 1200-1300 रुपये कमी घ्यायची 5 वर्ष म्हणलं तरी. म्हणून पुन्हा एकदा अधिकचं न बोलता खूप प्रश्न आहेत, खूप मुद्दे आहेत. परंतु सांगत मी एकटाच सांगत बसलो तर तुम्ही म्हणाल आता हे मदन थांबणार आहे का, असलंच गोरात चालणार. माझी पोट तिडीक आहे, तेवढं काम केलंय आम्ही. तासोतास बोलतो. कशामुळे बोलतो? काम आहे. काम नसतं मी तुम्हाला बोलू शकलो असतो का? म्हणून माझी विनंती आहे, आम्ही सगळेजण तुमच्याकडे आलोय. अजून पॅनल जाहीर झालेलं नाही. पॅनल जाहीर करणार आहेत अजितदादा, ते निर्णय घेणार आहेत. पण तरी सुद्धा सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या मनानं ठरवलं की दादाच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं, तिकीट मिळू अथवा न मिळू. आणि म्हणून ही सगळी मंडळी आज रात्रंदिवस आपल्या पार्टीसाठी, आपल्या प्रपंचासाठी, कारण उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली तो विषय वेगळा, ग्रामपंचायत लागला विषय वेगळा. साखर धंद्यावर तुमचं माझं कुटुंब चालणार आहे. 2 पैसे मिळाले तर त्या ठिकाणी. आणि नुसतं माळेगाव कारखाना चालवलं का, दूध संघ चांगला चालवलाय, खरेदी विक्री संघ चालवलाय, कृषी उत्पन्न बाजार समिती. अहो काय पूर्वी पाटील होती, आज केवढे झाले. 3 मार्केट, 3 ठिकाणी. आणि म्हणून अधिक न बोलता आज तर दाराची वेळ असताना, घरी काम असताना सुद्धा माझे सगळे सभासद बांधव या ठिकाणी आम्ही येणार म्हटल्यानंतर वाट पाहत बसले. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. हॅलो, आमचे बारामती तालुक्यातल्या खंडोबाचे पोलीस पाटील चव्हाण त्यांनी विनंती करतो या 2 शब्द बोला. उद्याच्या 22 तारखेला ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं नीलकंठेश्वर पॅनेलचे सर्वच ज्येष्ठ मंडळी आपल्या गावामध्ये आली. विशेषतः आपल्या गावाला ज्यांनी सभासद करून घेतलं, मदनराव ऐका जरा, मगाशी ते काहीतरी चुकून बोलले, मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज आपण एवढ्या दिमागात इथं येऊन यांच्याशी बोलतोय की संधी कोणी दिली आपल्याला? भाऊंनी दिली, आदरणीय. त्यांनी सही केली महत्वाची, म्हणून आपण सभासद झालोय. त्यांचे उपकार आपल्याला कधी फेडता येणार नाहीत. वाघाजवळ अतिशय मोठी कृपा भाऊंनी केली. कारण आम्ही असंच वाऱ्यावर होतो गेटकेल, पण भाऊंची कृपा काय असेल. पण त्यांचे आमचे जरा ऋणानुबंध होते वाघचे, आणि त्यामुळे त्यांनी घेतलं आम्हाला, आणि त्यामुळे ते उपकार आमचे कधी फिटणार नाहीत. बऱ्याच वक्त्यांनी आणि आदरणीय सर्व व्यासपीठ, आजच्या सभेचे हे एक वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत सोमेश्वरचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब असतील किंवा दादा चेअरमन, ते आमचे मोरे असतील, आणखीन कोणी असतात यायचे.
पण आज विशेष म्हणजे भावनगरचे व्हाईस चेअरमन सुद्धा आलेले आहेत. आपल्या कारखान्यात सगळेच व्हाईस चेअरमन ज्येष्ठ मंडळी आहेत. म्हणजे मला वाटतं आज त्रिवेणी संगम झालाय. तिन्ही कारखान्याचे व्हाईस चेअरमन आजी माझी उपस्थित आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. एक जाता एक सांगत मग अशी बऱ्याच जणांनी सांगितलं वक्त्यांनी, गेल्या वर्षी माळेगावला शारदानगरला आमच्या शिक्षकांचं पेन्शनर लोकांचं संमेलन होतं, दरवर्षी असतं. आणि त्या राज्यव्यापी असल्यामुळे जरा इंदापूरचे बरेचसे सभासद आले होते आणि योगायोगानं त्या दिवशी आपल्या कारखान्याची जनरल मीटिंग होती गेल्या वर्षी. आता ते मला ते सभा तिथली दुपारी संपली, चला आता मला जनरल मीटिंगला जायचंय. आणि एक शिक्षक इंदापूरचे माझ्या गाडीवर बसले आणि मी निघालो. म्हणजे का गुरुजी कुणी इकडे कशाला चाललाय, पण आमची मीटिंग. सहज बोलता बोलता विषय निघाला. म्हणजे तुम्ही कुठल्या गावचे, म्हणजे ते निरमांगी काय तिकडच्या साईडचे ते होते इंदापूर भागातले. म्हणजे तुमच्याकडे उसाला बाजार किती मिळतो, ते म्हणले गुरुजी मिळतो की 2400 रुपये. म्हणलं परतची नाही गॅरंटी म्हणले. काय राव म्हणलं, मी त्याच्यातच झालो. म्हणलं 2400 कुठं, 3400 कुठं, 36 कुठं. बघा मित्र, 1000 रुपयाचा फरक, 100चा फरक ज्वारीच्या पोत्यामध्ये झाला. आपण खालीवर करायचो पहिलं, आणि 1000 रुपयाचा टन किती कष्ट घ्यावं लागतं शेतकऱ्यांना, बरोबर ना. हा एक भाग झाला. अतिशय उच्चांकित माळेगावचा सभासद मला बिचारा म्हणला, शिक्षक मला जोडदार, फार नशीबवान तुम्ही मंडळी आहात, तुम्ही माळेगावचे सभासद. जसं बारामतीचा म्हणलं की अख्ख्या भारतात कुठेही जा, साहेबांच्या तालुक्यातला किंवा साहेबांचा माणूस म्हणून आपल्याकडे आदरानं पाहिलं जातं, दादांचा माणूस म्हणून पाहिलं जातं. तसं माळेगाव कारखाना सभासद म्हणजे इतर पूर्ण राज्यात कुठेही जा आपल्याला स्वाभिमान आहे. स्वाभिमानावर आठवलं आमचे स्वाभिमानाचे संचालक बरं का, अतिशय कामसू. गेल्या 2-4 महिन्यापूर्वी सहज फोन लावला आमच्या त्या टेबलला, रस्ता नव्हता, म्हणजे बरेचसे खाचखळगे पडले, ते पाणी असलेलं. चिरमाईन मला म्हणले नाही गुरुजी तुम्हीच फोन लावा पाटलांना. मी फोन लावला, पाटलांनी नुसता फोन उचलला, लगेच सांगितलं गुरुजी दुपारपर्यंत काम तुमचं नाही रस्त्याचं झालं म्हणून टाकून तर मला परत फोन करा. नाही वेळ आली परत फोन करायची. दुपारीच हजर यंत्रणा सगळी, संध्याकाळ 5 वाजता तर रस्ता मुरुम टाकून तयार. अतिशय कार्यक्रम संच लक्ष पाहू पाटील तुमचं. खरंच मगाशी कोणतरी म्हणलं तरी व्हाईस चेअरमन म्हणून तुम्हाला संधी मिळाली, सोनं झालं. तुम्ही काय काम पण आमच्या सभासदांसाठी चांगलं काम केलं. मला वाटतं एवढी सगळी चांगली मंडळी असताना काय काळजी करा. आणि विशेष म्हणजे आता सांगितलं, अहो वागसकरांचं भवितव्य सगळं दादांच्यावरच आहे. दादा आहेत म्हणून मला सांगा ना, 12 महिने कॅनल कधी आटला सांगताच येत नाही, आठवत नाही. कधी कॅनल बंद झाला आठवतंय कोणाला? उन्हाळ्यात फुल. अहो वादळचं नशीब किती पाहिजे. बास, धन्यवाद या नेत्याला. अहो असा नेता लाभणं हे आपलं पुण्य आहे काय. आणि त्यामुळं माळेगावकरांच्या या कारखान्यात दादा सभा संचालक होता म्हणलं तर आणखी चुलत साखर. त्यामुळे निश्चितपणानं आता सांगितलं की 1 नंबरचा कारखाना 5 वर्षात होणार, नक्की होणार. आणि त्यामुळे आमच्या वागसकरांचा पूर्ण विश्वास या निलकंठेश्वर पॅनेलवर आहे. जास्तीत जास्त विक्रमी मताधिक्य आमच्या गावातून नक्की नारा देणार. पण तुम्हाला मागणी करतोय मी एक, तुम्ही आहात वेळेसरीत आमचे जोडीदार संचालक, काढा की आमच्या खाते एक शाखा आमच्याकडे. बाळ असू त्या लक्ष द्या. हजारात दिवस घेऊन असं कसब्यात जावं लागतंय. आता बघा, नक्की नक्की पुढच्या वर्षापर्यंत बघा. नानाचा शब्द आहे म्हणजे दादांच्या खालोखाला ठीक आहे. ते मागणी आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं केली. तेव्हा अतिशय चांगलं वातावरण, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलंय. कुणीही संचालक राहू द्या, पण आमच्याकडे लक्ष असू देत जा आणि असंच प्रेम असू द्या आणि असाच उच्चांकी भाव आमच्या सभासदांना तुमच्या हातून मिळू द्या एवढी विनंती करतो. आणि सर्व उपस्थित आलेल्या या सर्व संचालक मंडळींचं, विशेषतः भावांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद देतो सर्वांना. वागसकरांच्या वतीनं पुन्हा एकदा मी सभासद संचालक